दुसरीकडे परभणीमधून आपले प्रतिनिधी खालिद नाझ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्या इथेही आपण जाऊयात। खालिद, परभणीची यंदाची जी निवडणूक आहे, निवडणुकीच्या प्रचारामध्ये चुरस पाहायला मिळाली होती। दिग्गज नेते परभणीमध्ये आलेले होते प्रचारासाठी आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होतीये। कसं चित्र आहे, कसं वातावरण सध्या पाहायला मिळतंय? निश्चितच फरा, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आज परभणी लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे। एकंदरीत परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील 2 घनसावंगी आणि परतूर, त्याचबरोबर परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर या 4 मतदारसंघाचा समावेश आहे। एकंदरीत या मतदारसंघासाठी एकंदरीत प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 2090 मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्याच्यात 46 मतदान केंद्र जे आहे ते संवेदनशील आहे। एकंदरीत 21,23,000 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहे आणि परभणी जिल्ह्यातील परभणी लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत ते आपला नवीन खासदार या ठिकाणी निवडणार आहे। एकंदरीत 12,500 कर्मचाऱ्यांची फौज निवडणूक विभागाने यासाठी तैनाती केलेली आहे। तर 3800 पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। दिव्यांगासाठी व्हीलचेअर असो किंवा उन्हापासून वाचण्यासाठी मंडप असो किंवा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 34 उमेदवार आपला आज नशीब आजमावत आहे, कारण गेल्या 33 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला मानणारा एक वर्ग आहे आणि तेच या ठिकाणचे खासदार आहे। संजय जाधव 2014 आणि 2019ला त्यांनी राष्ट्रवादीचे सुरुवातीला त्यांनी विजय भांबळे यांचा पराभव केला होता, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा पराभव केला होता। परंतु आता या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे, कारण महायुतीकडून महादेव जानकर यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे आणि त्यानंतर महायुतीचे अनेक नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतलेल्या आहे। तर संजय जाधव जे की खासदार आहे परभणीचे, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतलेल्या आहे। परंतु या ठिकाणी आता पाहायला गेलं तर 35 वर्षापासून जे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ते कुठेतरी पायउतार होते का हे पाहण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा विधान महादेव जानकर यांनी केलेला होता की जर मी या निवडणुकीत पराभव झाला तर मी राजकीय संन्यास घेईल। आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव यांनी सुद्धा दावा केलेला आहे की विजय माझाच होईल आणि महादेव जानकर यांना राजकीय संन्यास घ्यावा लागेल। फरा, निश्चितच खालिद, आता आजच्या या मतदानामुळे अनेक जे दिग्गज आहे जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे आणि त्यानंतर आता पुढे ते नेमकं काय करणार ते ठरणार आहे। दरम्यान तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी। यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।